नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा आपल्याकडे काय बेत आहे. आज मी बनवणार आहे भरलेले वांगे वाफेतले. अजिबात इथे आता मी पाणी वापरणार नाही. आणि बघा आता वांगे छान असे कापून घ्यायचे, किडक्या आहे का ते चांगले चेक करायचे आणि हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये छान ठेवले मी ते, कारण आता खूप भाज्या केमिकलमध्ये पिकवतात, म्हणून प्रत्येक भाजी धुताना हळद मिठाचा वापर करायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. तर आता लगेच एका कढईमध्ये ना 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले, 1 वाटी खोबऱ्याचा किस भाजून घेतला आणि इथे थोडीशी आपली तीळ भाजून घेतली, 2 चमचे, 1 चमचा धने भाजून घेतले. हे सगळं भाजून साईडला केलं. परत थोडंसं तेल टाकलं आणि आता याच्यामध्ये ना 1 चमचा जिरे टाकले, 1 कांदा चांगला चिरून टाकला आणि जसं तिखट हवं ना त्या पद्धतीने आता इथे मी मिरच्या वापरलेल्या आहे, कारण मी लाल मिरची पावडर अजिबात वापरणार नाही आहे. आणि जसं तिखट हवं तसं मिरच्या टाकायच्या आणि अद्रक आणि लसूण हे पण टाकून छान भाजलं. आणि जे भाजलेले आपले धने होते ना ते धने पण याच्यामध्ये मी टाकून दिले आणि कोथिंबीरच्या काड्या, असं छान हे मिश्रण सगळं व्यवस्थित भाजून घेतलं. शेंगदाणे आणि खोबरं तीळ छान वाटून साईडला केलं. लगेच हा मसाला मी त्याच्यामध्ये टाकून हा पण मस्त ठेचा बारीक केलेला आहे. आणि आता हे सगळं मिश्रण बघा, इथे मीठ टाकलं, हळद टाकली, धना पावडर, जिरा पावडर, आपलं घरातले बेसिक मसाले टाकून छान मिक्स केलं. आणि लगेच इथे पॅनमध्ये बघा थोडंसं तेल घेतलं, गरम मसाला पावडर घेतली, छान तडका दिला. आता तडका दिल्यानंतर ना हाताने हे छान मिक्स करायचं, एकदम एकजीव करून घ्यायचं. आणि आता वांगे ना मी पुन्हा एकदा स्वच्छ ते धुवून घेतले आणि आता हे वांगे ना एकदम भरगच्च मसाला त्याच्यामध्ये भरायचा आहे आपल्याला. आता एक एक करून ना हे सगळे वांगे मी इथे भरून घेतले. आता इथे आपल्याला वाफेतले वांगे करायला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. हे वांगे आपल्याला वाफेमध्येच करायचे. खायला एवढे भन्नाट आणि टेस्टी लागतात ना, मग तुम्ही चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, खूप छान लागतात. आता बघा हे शेवटपर्यंत किती छान होणार आहे. आता कुकरमध्ये लगेच मी तेल टाकून घेतलं आणि याच्यामध्ये आता कढीपत्ता आणि जिरा पावडर एवढंच टाकायचं आणि छान हे पण परतून घ्यायचं. आणि लगेच आपले भरलेले सगळे वांगे याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि राहिलेला जो मसाला आहे ना तो पण वरतून टाकून द्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं. सगळं तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आहे ना स्लो गॅस करायचा. स्लो गॅसवर 1 शिट्टी घ्यायची आपल्याला आणि 1 शिट्टी झाल्यानंतर 10 मिनिटांनी आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं. आता इथे थोडीशी मी कसुरी मेथी पण टाकलेली आहे आणि परत एकदा छान असं परतून घेतलं आणि लगेच कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपले वांगे शिजले, चला मग आता जेवायला या. बघा आता वांगे कसे झालेत म्हणून. झाले की नाही छान? चला या जेवायला. बाय.